नमस्कार गावाला, कसे आहे सगळे? एकदम मस्त ना, मजेत ना? तर हा आपला दुसरा दिवस. आपण इगतपुरी आज एक्सप्लोर करणार आहे. हा होता आपला विला. आपण इकडून निघतोय, सेट झालोय, बसलोय सगळे पाठी. निशू, लारण्या, मम्मी, पप्पा इकडे बाजूला बसले. तर आता आपण जातोय बाहुली डॅम फिरायला जातोय. पहिला जिजू गाडी पुढे गेली आहे, आता आपण फॉलो करूया. ओके, चला पुढे दाखवतो तुम्हाला. मग बाय बाय. समृद्धी महामार्ग हा आपला स्टार्ट इकडून, समृद्धी महामार्ग, आणि आपल्या इकडून लेफ्ट मारायचा बाहुली डॅम साठी. भंडारदारा पण 45 किलोमीटर. भंडारदारा पण कळसुबाई 600 meters turn right. पुढून आपल्याला राईट मारायचं दाखवते. चला पुढे बघू. अजून आम्ही इकडेच आहे. हा इकडून रस्ता आहे पुढे समोर. हा इकडे बाहुलीसाठी इकडून लेफ्ट मारायचं. असं ना, जरा असं इकडून लेफ्ट मारायचं. खाली पडणार आपण नाही पडणार. किती मस्त दिसतंय बघ. स्विम करायला काय पण पाणी नाही खाली. ठीक आहे, पाणी येते नदीला. लावणी सुरू केली आहे, शेती चालू आहे, लावणी करतायत. आपण स्विमिंग पापड जातो ना स्लाइड वर, शेती जाऊया आपण. सगळे चालले डॅमवरच चालले. सगळे म्हणले हे डॅमवरच चालले. बघ पाणीमध्ये जातात. त्या पाणीमध्ये जातात. समोर झरणा आहे, तुम्हाला दिसत असेल की माहिती नाही, पण वरूनच आलं एकदम वरून. हां, वरूनच आलं एकदम डोंगरावरून. चल ना मम्मा, आगे गेले ते लोक वशाची गाडी. मग लोकांची लावणी सुरू झाली. पुढे पण गेली वॉटर पार्क मध्ये कोण जाणार? मग मला माहिती आहे. तू शेती केली होती काय ग? आता लास्ट बार बघितलं मी. मला वाटलं तू शेती करत होतीस. समोर मस्त हा नजारा, व्ह्यू, तलाव आहे समोरच. काय व्ह्यू आहे, एक नंबर. सुंदर असा व्ह्यू. तरवा टाकायचा, ते काढून घेते भरायच्या अगोदर.
तर तेच बोलतोय. आता जिजूची गाडी कुठे थांबली आहे इकडे. भाऊ हो समोर बघा वॉटरफॉल एक नंबर. हे राहून बॅटरी जातीवर वन प्लस आहे. समोरचा व्ह्यू. आहा एक नंबर व्ह्यू समोरचा. आहा समोरच झरणा. मस्त इकडे तलाव समोर झरणा तिकडे. जायची समोर मस्त झरणा बघा. तिकडे जाऊन येऊया. तिकडे जाऊया मस्त पैकी. थांबलो आपण इकडे आहे वॉटरफॉल. हे लोक दोघं उतरतात इकडे. निलिशा आणि जिजू आणि दोन्ही पोरं पुढे गेले. असा व्ह्यू आहे समोर. समोर पुरा हिरवळ एकदम. पाणी इकडूनच पडतंय. असंच पुढे जात आहे तलावात. आहा आहा इकडे कार पार्क केली समोर आणि इकडे समोरच झरणा. डोंगराची एकदम मस्त खालती. चला खालती जाऊया. इकडून समोरच झरणा. हो हो विशू ताई जिजू लारण्या सगळीकडे. हा वॉटरफॉल हा बाहुली वॉटरफॉल आहे इगतपुरीमध्ये. मस्त वरतून वॉटरफॉल. जिजू तिकडे समोर लारण्या आणि हा समोर एकदम मस्त वॉटरफॉल. पाण्याची समुद्र खाली जाते. एक नंबर आहे. लारण्या का खेकडे पकडते का? तू काय करते? हाँ इधर इधर. क्या हुआ क्या हुआ क्या हुआ क्या हुआ क्या हुआ बिक गया? क्या हुआ क्या हुआ क्या हुआ क्या हुआ? परत युटर्न आता घरी. घरी म्हणजे पुढे दुसऱ्या नेक्स्ट स्पॉटवर. असा छोटासा झरणा इकडे. निघालो आता. परत जाऊया आता पुढे दुसऱ्या स्पॉटवर. आता बघा जिजू कुठे बोलतो जायचं. हे तर बाहुली डॅम होता. निघालो आम्ही. चला आता पुढे जाऊया नेक्स्ट स्पॉटवर. सुंदरसा नजारा एक नंबर. हे बघ इकडे लोक. पत्ता नाही भरण्या.
आणि इकडे वरती बकऱ्या कसे चढल्या पडायची भीतीच नाही आहे लोकांना. काय एकच झाड लाल आहे. हा निसर्ग नुसता इकडे फिश आहे. मस्त. एक फिश 20 रुपयाला. आता हा आपला झाला. इकडे पुढे आपण लेकला चाललो आहे. लेकला जाणार का पे आहे आज थोडाही आगे आहे ना. थोडासा ही आगे 10 मिनिट. म्हणजे बाहुली डॅमपासून इकडून थोडाच किलोमीटरवर वरती लेक आहे. तिकडे आपली गाडी समोर थांबून आपण बसू शकतो. आणि हा बघा इकडे हिरो व्हॉट यू डुईंग. यू इटिंग पीनट्स. चला मग या लेकडे भेटू आपण पुढे गेल्यानंतर माहिती पडेल कसं आहे काय आहे. आणि मम्मी इकडे गेली आईस्क्रीम खायला. एवढ्या थंडीमध्ये लोक आईस्क्रीम खातात तिकडे. मम्मी लारू निलिशा. चला आता लेकवर भेटू आपण डायरेक्ट पुढे. AMK हिल्स. AMK हिल्स आलेलं आहे. समोरच गेट आहे. एंट्री केली. तुझी गाडी पुढे आणि आपण पाठवून पुढे जातोय. आणि लारायणा घरी जायचं आहे. घडी वॉटरफॉल पुढे रस्ता आपला. उतरायला तरी चांगलं आहे. इकडे खूप खडकाळ आहे. माणसं कोणती नाही. ते जिजूने लेक बोललं होतं. ते लेक तर भेटत नाही आपल्याला. लेक कुठे भेटलं नाही पुढे. आपण त्यांना आठवण नाही आहे कोणी. तर आपण इकडे पुढे एक नदी आहे अशी आणि पुढे मस्त वॉटरफॉल आहे बघा समोरच. इकडून वॉटरफॉल आहे आणि ती पाणी इकडून पुढे जात आहे. गाडी इकडे लावली आहे लारण्यासमोर आणि त्या साईडला झरणा आहे समोर. मस्त पाणी जातं इकडून समोरून आणि हा समोर झरणा वॉटरफॉल. सुंदर. मी आतमध्येपर्यंत जाणार नाही कारण की आपण तिकडे गेलो होतो. आता इकडे तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे एकदम डिफिकल्ट रस्ता आहे तो पुढे जायचं. असा व्ह्यू. चला आता निघूया इकडून आपण. वाजले दुपारचे 1. आता डायरेक्ट लंच करूया बाहेर रेस्टॉरंट काहीतरी थांबून आणि पण तिकडून निघूया घरासाठी. चला लंचसाठी थांबलो आपण इकडून. आता त्या समोर रोड आहे. हा हायवे आहे आणि इकडे आपण थांबलो आहे श्री सद्गुरू धाबा व्हेज नॉनव्हेज. कारण की जिजू नॉनव्हेज खाऊ शकतो. आम्ही तर आमचा आज सोमवार तर आम्ही व्हेजच खाणार. ठीक आहे. आता काय करूया पण व्हॉट हॅपन वेअर शो मी कम शो मी. हा कळलं. लाराने कम. हो ग्रास ओपर काय लारण्या. ग्रास ओपर तो इथे मुला इथे होता तो चालतोय.
तर जेवणाचं मागवले आपण शेवची भाजी आणि चपाती आणि दाल खिचडी मागवली आहे. सगळ्या मिळून खाणार. बसले सगळे आतमध्ये. हे लोक तिकडे खेळतात आहे. हे लोक इकडे बसले आहे. मनीषा मम्मी बाई. हे तर अंडा मसाला खाणार आहे. अंडा मसाला आणि चपाती. आणि बाहेर व्ह्यू. दोन्ही गाडी आपली थांबली इकडे. पार्क केली आहे. पप्पा कारमध्येच बसले. आणि हा व्ह्यू. जिजूचा अंडा मसाला आलेला आहे. चपाती अंडा मसाला खाओ. कैसा टेस्ट है? अरे स्पाइसी रे. स्पाइसी आहे ना. जबरदस्त आहे. तुझ्याकडे काय आलंय? खाली प्लेट आहे. ओ माय गॉड. खाऊन दाखव. ओ माय गॉड. चला आपली पण शेवभाजी आली नंतर तुम्हाला दाखवतो मी. या इकडे डाळ खिचडी. तो टेस्ट करून बघ. आता तू थोडं टेस्ट कर. तुझी टेस्ट सांगणार का? बरं आहे. हा हलका तिखट होय होय ग्रास ऊपर. चल 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 चल. कम 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 फास्ट. चल 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 चल. चला डाळ खिचडी. ही आपली आली आता शेवभाजी. शेवभाजी स्पायसी वाटते एकदम लालम लाल. तडका आहे. तडका दिलेला आहे शेवभाजीला. इकडची स्पेशालिटीच आहे. शेवभाजी खाऊन बघूया आपण. मस्त मस्त. एक नंबर आहे. पुरी संपवली आपण. शेवची भाजी मस्त होती. एकदम तिखट होती. एकदम जबरदस्त. आता आपण चाय पिऊया. चाय पिऊन फटाफट रपारप निघूया. पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरल्यानंतर एकदम सरळ मुंबई वाटतं. आलं आपण पेट्रोल पंप. जिजून पेट्रोल भरलं. आपण पण भरलं आहे. आता नॉनस्टॉप घरी. गाडी कुठे थांबायची नाही. आपण कुठे बसलो निशू आता? कसाराच्या इकडे. कसाराच्या आसपास. चलो चला निघा. मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस होता. आपल्याला माहिती होतं. आपण आता ठाणे एंटर केलं आहे. आणि ठाणेच्या एंटर झाल्यानंतरच पावसाचा जोर झाला एकदम जोरात. कारण की त्या साईडला इगतपुरीला एवढा पाऊस नव्हता. मला इकडेच आहे पाऊस. कारण की सकाळपासून इकडे मुंबईला पाऊस भरलेला आहे. आणि आपण आता सकाळीच आपल्याला न्यूज माहिती पडली होती काय पाऊस लय इकडे. निलिशाच्या घरातून मग कॉल आला. तर एंटर केल्यानंतर पाऊस इकडे लय बाबा. मुंबईमध्ये पाऊस म्हणजे तर. आणि इकडे तिकडे भरलेलं सगळं. आता ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे. ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे. कारण की पाणी जमल्याने ट्रॅफिक होणार. आणि ट्रॅफिक झालं तर आणि लेट होणार आपल्याला. मुंबईचा पाऊस एवढा धमाल पाऊस आहे इकडे. एकदम पाऊस भरलेला आहे पुरं. ते पवईला पोचणार आता इकडून. एवढा पाऊस आहे. हे बघा इकडे. हे बघा इकडे आपला वॉटर किंगडम झालं आहे. खारी कॉलनी पोचलो आपण. आणि पाणी पुढे इकडे भरलेलं आहे. ट्रॅफिक जाम आहे पुढे. तिकडेच परवडलं आपल्याला. मम्मी कसं वाटलं मग?
मजा आली पावसात. इगतपुरी कसं होतं, विला कसा होता? एकदम छान, विला एकदम छान. माणसं आपल्याला जे दिलं ते पण एकदम छान होतं. जेवण सगळ्यात जास्त मजा केली ना ते माणूस आहे बघा इथे झोपलेला आहे, थकलेला आहे. आणि उठा उठा, डोळे उघडा आता, डोळे उघडा उघडा. सगळ्यात जास्त मजा केलेलं ते हे पोर झोपलेलं आहे. Right onto the ramp to Western Express Highway. आलं डॅम मध्ये, चल जाऊया. अजून तिला आंघोळ करायचे डॅम मध्ये, पुलात आंघोळ करायची. इथं डॅम झालाय तो बघ केवढा, ह्याच्यात आता डुबकी मार. खरंच खूप धमाल केली, खूप मजा केली. मजा आली. पण मजा आली. निसर्ग सौंदर्य किती छान होतं. एकदम निसर्गाच्या मधोमध आपण एन्जॉय केलेली आहे. एन्जॉय करायला एकदम बरं वाटलं. तिकडे गेल्यावर समाधान वाटलं. गावच्या थोड्या आठवणी आल्या, आपल्या घराच्या, आपल्या घराच्या गावच्या आठवणी आल्या. Continue for 1 kilometer. मजा आली. आणि काय सांगू, तर असा होता हा आपला पुरा जर्नी. आणि आता हा ब्लॉग आता आपण इकडे संपवू. भेटूया एक नवीन ब्लॉग सोबत, एक नवीन जागेवर. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सिया.